द्यावे त्याशी भावी उतराई आणि फेरीत हा पायी जीव थोडा. आता बाबा बोलले, आपलं सर्वांचं अधिष्ठान, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्याला अधिष्ठान लागतं. आपले सर्वांचे गुरुवर्य श्रद्धास्थान अवधूत गुरुजी संक्राळेकर. मला चांगलं आठवतं, या जंगलामध्ये किसन बाबाच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि कोण आपलं पुण्य असेल त्यांनी हा सप्ताह उभा केला. एवढूशे रोप लावी द्वारी. आणि गुरुजी गेल्याच्या नंतर बाळाभाऊ, निराशे, रंगाभाऊ आपल्या इमारतीचा एक 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 खांब पोता झाला. आणि ती धुरा गुरुजींनी बाबाकडे दिली. जशी एखाद्या आईला 10-5 मुली असावा पुरी होत्या, त्या सगळ्याच मुलीला दिवाळीच्या सणाला आई जवळ घेते आणि आपल्या कुशीखाली घेऊन त्यांचा सांभाळ करते. भले ती एखादी आई उपाशी पोटालाच झोपेल, पण सगळ्या आपल्या मुलाची खबर घेते. तसे आपल्या परिसराला लाभलेलं भूषण आपले सगळ्याचे बाबा संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा केला धर्म, पुण्य धर्म केला. वाढत हा पुण्य धर्म केला. बघा, सगळ्याच्या मुखामध्ये शब्द आहे बाबा, आणि बाबांनी शब्द टाकावा. हा 12 गाव ग्रुपचा सप्ताह जर चालत असेल तर अनेक कार्यकर्ते असतात, पण अधिष्ठान आपले बाबा आहेत. आपल्या जिंतूर तालुक्यात जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य जर सप्ताह असेल तर हा महाराज सप्त्याला आले होते. त्या मठाचे महंत, त्यांचे 12-13 जागेवर मठ आहेत. आपल्याला नाशिकला त्यांनी कुंभमेळ्याला आमंत्रित केलं आहे. माघ आपण गेलतो नाही सरपंच कुठल्या त्या प्रयागराजला इथं पत्रिका द्यायला लागली. असे जर महंत आपल्या परिसरात येत असतील तर आपल्यावर कृपा कोणाची तरी असते. आणि खरंच एका घरामध्ये जर 4 भाऊ 2 भाऊ असले तर त्यांचं जुळवाजुळ जमत नाही. एवढा मोठा ग्रुप चालतो, आपले मन एकाला एक मिळतात. पंढरपुराहून आल्यापासून, वारीपासून एकमेकाच्या भेटी नव्हत्या. आल्या आल्या एकमेकाला भेटले, एकमेकाच्या कुशीमध्ये पडले, शिनले भागले. कोणा महापुशिले तुझं विन एकुले पांडुरंगा, प्रेमाचे भातुके कोणा महादिधले. आणि आता तर बाबांना जसं आपलं शेत पेरल्यापासून आपल्याला काम लागतं ना दादा, तसं बाबाला एक काम लागले. जसं शेतकऱ्याला शेत पेरलं की पेरल्यापासून काढणी होस्तोवर कुठं जाता येत नाही, तसं उन्हाळ्याचा तडाखा असो, पावसाळा असो, विजाच्या कडकडाट्या त्या दिवशी धमधमला आली. त्या पेव्यापासून तिथं सप्ताह चालू होता. तिथून वरून पाऊस चालू आहे, सोसाट्याचा वारा चालू आहे. तसा हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आता याचा उद्देश बाबांनी सांगितला काय आहे. प्रत्येक गावाला सप्ताह होतात, पण त्या सप्ताहामध्ये कार्यकर्त्याला पारायण करता येत. विठ्ठल महाराज स्वतः तुमच्या गावात तुम्ही पारायणाला बसणार, पण कसं बसता येत नाही, का बसता येत नाही, तर किराणा आणणं, येणाऱ्या बसण्याचं नियोजन करणं, गावामध्ये पट्टी वसूल करणं. पण असा हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू केला. तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये काय उत्पन्न आहे, पण त्या पालखीमध्ये पेटी नाही आणि त्या पालखीमध्ये पादुका आहे का, एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ आळंदीहून आला, पादुका पण आळंदीहून आल्या. पण त्याच्यामध्ये जर कोणी 10-5 रुपये दक्षिणा टाकली तर बाबा माईक मध्ये सांगतात ती दक्षिणा तुमची काढून घ्या. कारण अर्थाच्या मागे अनर्थ असतो. आणि त्या गावकऱ्याची दक्षिणा त्याच गावामध्ये, त्याच नंदीदीपाच्या तेलाला होका त्या गावकऱ्याच्या पेटीमध्ये टाकल्या जातो. असा असणारा निष्काम परमार्थ करणारा व्यक्ती आपल्याला लाभला माझा. नथू बाबाच्या नंतर आणि पवळ बाबाच्या नंतर मला कळतं तसं बाबाची 30 गाडी आहे. बाबाला एकदा आमचे विठ्ठल महाराज म्हणले, आमचे भजने म्हणले की बाबा तुम्ही गाडी तरी घ्या ना, म्हणजे आमची व्यवस्था लागेल. बाबा म्हणले मी जर गाडी घेतली तर माझे यजमान मुलं भेटतील. बघा त्याचा
म्हणजे स्तुती नाही बरं, स्थिती सांगतो तुमच्या समोर. असो, आपलं काहीतरी परमभाग्य. आता वेळ नाही, खांदे भार पोटी भूक आणि काय खेळा याचे सुख. आता आजीला काय बुद्धी आली, आंबरसाचा बेत आहे. आता रस तयार आहे, वेळ लावली तर रस खराब होईल का नाही? हो. आणि बाबांनी आज्ञा केली, शेवटी करावी सांगितलेले काम. तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी काही शाळा शिकलेलो नाही. आम्ही येडीचे लेकरं म्हणून आजही ओळखल्या जातो. आमच्या आईच्या डोक्यावर परिणाम होता, पण कृपा दृष्टी निघालेले आणि आपुल्या पदी बैसविले. कुर्मीच्या पिल्याला, त्या कुर्मीला स्तनच नाही तर कासवेच्या भेटी जवळे दृष्टी, तर अमृताची दृष्टी पुढे संतांनी आपलं केलं ना, देव आपलं करतो मायबाप. म्हणून असो, विरक्ती वाचवणी काही ज्ञानासी तगडेची नाही, ऐसे विचारून ठाई ठेविले देवे. प्रत्येकाकडे विरक्ती असावी. 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बाबाच्या चरणी एकच विनंती की आमचा हा वसा चालू ठेवावा आणि जसे आता लोक आपले सप्ताह चालत आले असे आपल्या पश्चातही चालू असावे. म्हणून मी थांबतो. रामकृष्ण हरी. आणि आपले यजमान आमच्या गीताबाई ताई आहेत. बघा, त्या मला वाटतं 80-90-100 वर्षाचं वय असतं. आजी ताई, आजीला समोर आणा. बाबाच्या हाताने या ठिकाणी आजीचा सत्कार होणार आहे. छोटासा सत्कार आमच्या बारागाव ग्रुपच्या वतीनं. दाते खूप आहेत हो, पण जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आणि एक ठाया, तिथे भुसी जाण माझी नंदया. बाळासाहेब इकडे